धामणगाव रेल्वे परिसरात वाहतूक कोंडी व नागरिकांच्या गैरसोयीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे। आमदार प्रताप अडसड यांच्या प्रयत्नातून गौरक्षण जवळील दुसऱ्या रेल्वे अंडरब्रिजचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले। या सोहळ्यात माजी उपाध्यक्ष तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते देवकरण रॉय यांच्या हस्ते अंडरब्रिज नागरिकांसाठी खुला करण्यात आला। धामणगाव रेल्वे परिसरातील बहुप्रतीक्षित गौरक्षण जवळील दुसरा अंडरब्रिज अखेर नागरिकांसाठी खुला झाला आहे। या अंडरब्रिजच्या निर्मितीसाठी आमदार प्रताप अडसड यांनी तत्कालीन रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन तसेच निवेदन देऊन मागणी केली होती। पूर्वी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पहिला अंडरब्रिज नगरपालिकेच्या निधीतून तयार करण्यात आला होता। या पुलामुळे शहरातील वाहतूक सुलभ झाली होती, मात्र एकाच पुलावरून अप आणि डाऊन वाहतूक सुरू असल्याने नागरिकांना त्रास होत होता। या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून गौरक्षण येथे दुसऱ्या अंडरब्रिजचे काम हाती घेण्यात आले आणि आता ते पूर्णत्वास आले आहे। लोकार्पण प्रसंगी डॉक्टर सौ अर्चनाताई अडसड रोठे तसेच भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या अंडरब्रिजमुळे आता धामणगाव शहरातील दोन्ही भागांना सुलभ संपर्क मिळाल्याने नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी यांनी आमदार प्रताप अडसड यांचे आभार मानले आहेत। रेल्वे गेट वारंवार बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीचा त्रास आता संपुष्टात आला असून शहरवासियांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब ठरली आहे। न्यूज एक्सप्रेस साठी अमरावतीवरून सचिन करडे यांची बातमी। भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है। उन्होंने कहा, मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितैषी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है।